उघडलंय। 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। तेजस्वी घोसाळकर, अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी या सध्या आघाडीवर आहेत। 4000 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। तेजस्वी घोसाळकर यांनी निवडणुकीच्या पूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यांच्याबद्दल खूप टीका झाली, त्यांच्यावरती वेगवेगळे शब्द वापरून टीका करण्यात आलेली होती। पण तेजस्वी घोसाळकर ह्या शेवटच्या दिवशी रडल्या सुद्धा 4000 मतांनी आघाडीवर आहेत त्या। तेजस्वी घोसाळकर या विजयापर्यंत जातात का पाहावं लागेल। कोल्हापूरमध्ये भाजप 22, शिवसेना 9, राष्ट्रवादी 3, राष्ट्रवादी 1, शरद पवार यांचा पक्ष 1, इतर 7, काँग्रेस 26 आणि शिवसेना उभाठा 2। अशा प्रकारे काँग्रेसने आघाडी जरी घेतली असली तरी भाजप ही मागे नाहीये। भाजप देखील टक्कर देऊ शकते। भाजपने 22 जागांवर आघाडी घेतलेली आहे। हो, कदाचित तिथं ते महायुती, आता जी महायुती आहे सरकार म्हणली, ते पुन्हा एकत्र येऊन काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवू शकतात। पण लढत दिलेली आहे तिथं असं दिसतंय आपल्याला बंटी पाटील यांनी। आणि आता मुंबईमध्ये 201 प्रभागातल्या शिवसेना उमेदवार सुप्रिया मोरे या सध्या आघाडीवर आहेत। शिंदेच्या शिवसेनेच्या सुप्रिया मोरे या आघाडीवर आहेत। प्रभाग क्रमांक 201 मधून शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार सुप्रिया मोरे आघाडीवर असल्याचं कळत आहे। पुण्यामध्ये जाऊयात। पुण्यामध्ये भाजप सध्या 44 जागांवर आघाडीवर आहे। राष्ट्रवादी 4 आणि काँग्रेस मात्र अजूनही 2 जागांवरच आघाडीवर असल्याचं कळत आहे। भाजपने पुण्यामध्ये जोरदार मुसंडी मारलेली आहे। तब्बल 44 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे, तर राष्ट्रवादी 4 आणि काँग्रेस फक्त 2 जागांवर आघाडी आहे। प्रशांत जगताप आघाडीवरती गेलेले आहेत आणि अभिजित शिवरकर हे सध्या पिछाडीवरती पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुण्यामध्ये प्रशांत जगताप यांनी बंड केलं, त्यांना आवडलं नाही 2 काका पुतण्यांचं एकत्र येणं, त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि कदाचित जनतेला सुद्धा तो पटलेला दिसतोय आपल्याला। तर तिकडे वसंत मोरे पिछाडीवरती आहेत, प्रकाश कदम आघाडीवरती गेलेत। पुण्यातले आपण पाहतोय तर प्रकाश कदम राष्ट्रवादीचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत आणि वसंत मोरे सध्या पिछाडीवर आहेत। नाशिकमध्ये प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत। भाजपचे कोण उमेदवार आघाडीवर आहेत तर आदिती पांडे, हितेश वाघ, भाजपचे शाहू खैरे आणि बबलू शेलार सध्या आघाडीवर असल्याचं कळतंय। नाशिकमध्ये प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत। मुंबईमध्ये 208 प्रभागात शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर असल्याचं कळतंय, तर मुंबईमध्ये काँग्रेसच्या आशा काळे विजयी झालेले आहेत। मुंबईचा पहिला निकाल काय कमाल आहे, काँग्रेसला मुंबईमधून पहिला विजय। लढाई ठाकरे आणि भाजपमध्ये काँग्रेस हा सायलेंट किलर ज्याला आपण म्हणतो, तशा प्रकारे काँग्रेससाठी बल्ले बल्ले पहिला विजय आशा काळे यांच्या रूपात लढला। ठाकरे बंधूंची साथ नाही, वंचितची साथ त्यांनी घेतली। वंचित आणि काँग्रेसचा हा प्रयोग महाराष्ट्रात पहिल्यांदा झाला। मुंबईत काँग्रेसच्या आशा काळे विजय झाल्या। थेट जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। प्रणाली, मुंबईचा पहिला निकाल, आशा काळे विजयी झालेत। आशा पल्लवी झाली। धारावीतला हा मतदारसंघ आहे। वॉर्ड क्रमांक 183 इथून आशा काळे या विजयी झालेल्या आहे। अत्यंत महत्त्वाचा भाग असलेला, म्हणजे एकूणच प्रकल्प आणि सगळ्याच दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या धारावीमध्ये काँग्रेसनं खातं उघडलेलं आहे। वॉर्ड क्रमांक 183 मध्ये काँग्रेसच्या आशा काळे या 1450 मतांनी विजयी झालेल्या आहेत। प्रणाली वंचित आणि काँग्रेसचं समीकरण काम केलं असं म्हणायचं का? कारण मतांची फाटाफूट टळली का? नाही, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी असं म्हणावं लागेल की हा जो संपूर्ण मतदारसंघ आहे, हा मतदारसंघ हा गायकवाड भगिनींचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये जो प्रकल्प येतो आहे अदानींचा, त्या प्रकल्पाला विरोध त्यांनी मोठ्या प्रमाणावर विजय झालाय। प्रणाली धन्यवाद। पुण्यामध्ये जातोय। पुण्यामध्ये राष्ट्रवादी सध्या 4 जागांवर आघाडीवर आहे। भाजपनं 55 जागांवर आघाडी घेतलेली आहे आणि राष्ट्रवादी मात्र अवघ्या 4 जागांवर आघाडीवर असल्याचं कळतंय। विशाल, आता त्यांनी हे आहे, पुण्यात भाजपनं मुसंडी निश्चितपणे मारलेली आहे। राष्ट्रवादीनं तिथं आव्हान उभं करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे, पण सुज्ञ पुणेकर हे काय विचार करतात याच्याबद्दल उत्सुकता होती राज्याला आणि पुणेकरांनी ठरवलेलं आहे की मोफतच्या प्रवासापेक्षा आम्ही भाजपच्या
तिकीट काढून आम्ही भाजपला सत्तेमध्ये पोहोचू, पण मोफत प्रवास आम्ही करणार नाही, अशा प्रकारचा मेसेज दिलाय का पुणेकरांनी, हे पाहणं महत्वाचं आहे. खरं तर कसोटी होती पुणेकरांची की ते भुलतात की नाहीये, पण देवेंद्र फडणवीसांनी अतिशय खुबीनं हे खोडून काढलेलं होतं की मी सुद्धा आता पुण्यातून सगळे विमानं मोफत महिलांना प्रवास करण्याचा आम्ही प्रयत्न करू, घोषणा करायला काय चाललंय, खिल्ली उडवली होती आणि पुणेकरांना दाखवून दिलं होतं की या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत, असं काही होणार नाहीये आणि पुणेकरांनी ती हेरलेलं आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, गुंडांच्या घरामध्ये तिकीट देणं अजित पवार यांना भोवलं का, लोकांना ते आवडलं नाही का, ज्या प्रकारे निवडून येण्यासाठी वाटेल ते करू शकतो आपण, हा जो भाग आहे त्याचं काय. आणि दुसरं, दोन पवार एकत्र येऊन सुद्धा भाजपला ते आव्हान देऊ शकत नाहीत, हा मेसेज आहे का पुण्यातून. खरंय. आता